के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2021चा जो पेपर आहे त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेत आहोत। याच्यामध्ये आपले सर्वच्या सर्व हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर अगदी करंटचे देखील तुमचा सोडवताना अँगल काय असायला हवा होता, ऑप्शन कसे फ्रेम केलेले असतात, कुठल्या क्वेश्चनला एक्झामिनरची काय अपेक्षा असते, हे सर्वच्या सर्व आपण डिटेलमध्ये घेतलेले। ज्यांनी कोणी ते पाठ पाहिले नसतील तर ते पाठ पाहून घ्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक्स जे काय विचारलं होतं, मॅथ्स आणि रिजनिंग, टोटल 15 क्वेश्चन होते। आता इथून पुढे 2023च्या क्वेश्चनला 10 क्वेश्चन आहेत टोटल। पूर्वी 15 असायचे, त्या 15 मध्ये साधारणतः 7-8 असा बॅलन्स असायचा। मला वाटतं ह्या पेपरमध्ये 7 अंकगणित विचारलं होतं आणि 8 क्वेश्चन बुद्धिमत्तावरती विचारले होते। पुढे आपल्याला 10 क्वेश्चन विचारणार आहेत। मिनिमम 50% क्वेश्चन सुटणं अपेक्षित होतं आणि तशा पद्धतीचे प्रश्न असतात। पण तर मी ह्या पेपरमध्ये तुम्ही कुठले सुरुवातीला 7 ते 8 प्रश्न उचलून पटकन सोडवायला हवे होते। म्हणजे 8 प्रश्न तर 100% तुम्हाला सुटण्यासारखे होते, म्हणजे 10 सुटण्यासारखे होते जे बाबा चांगला अभ्यास करतात ते। पण मिनिमम 8 ते 10च्या दरम्यान हे क्वेश्चन सुटायला पाहिजेत। ह्या अँगलनं तुम्ही ते क्वेश्चन कुठले सुरुवातीला सिलेक्ट करायला पाहिजे होते, ह्या अँगलनं मी आजचं हे लेक्चर घेणार आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले काही संदर्भ पुस्तकं आहेत, अत्यंतिक गाजलेले पुस्तक आहे आणि के सागर हे ऑलरेडी पुस्तकांच्या संदर्भात अतिशय गाजलेला प्लॅटफॉर्म आहे। तर महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं समाजसुधारकांवरती पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आपली 37वी आवृत्ती आहे, प्राध्यापक खतीब सरांचं हे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशन अंडरगत। अत्यंतिक ही पण भूगोलाचं बरेचसे विद्यार्थी मित्र खतीब सरांचं पुस्तक हे वापरत असतात। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हा जसा सिलेबसमधला पॉईंट आहे, जे सिलेबसमध्ये जसे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरती आधारित हे बुक आहे। त्याच्यानंतर आपलं लुसंटचं जनरल सायन्सचं बुक आहे, लुसंटचं जनरल सायन्सचं बुक आहे आणि मॅक्सिमम विद्यार्थी हे लुसंटचं जनरल सायन्सचं बुक वापरतात। मॅक्सिमम एक्झामला याच्यामधून क्वेश्चन हे डिटेलमध्ये ॲज इट इज विचारले जातात। हे बुक हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे, परंतु त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम के सागर पब्लिकेशननं केलेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी मित्र हे बुक वापरत असतात। प्राध्यापक रवी भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली हे म्हणजे जे मूळ लेखक आहेत त्यांच्याच ह्याच्याखाली हे बुक आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार केला की जी 4 जून 2023 रोजी झाली होती, तर ह्या 23च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील ॲज इट इज होते आणि 23 पैकी 23 प्रश्न हे 2022चे जे काय प्रिलिम्स झाले, 23 जानेवारी 2022ला जे काय राज्यसेवेचे प्रिलिम्स झाले, यासाठी हे के सागर सामान्य विज्ञान हे पुस्तक अत्यंतिक महत्त्वाचं आणि भारी पुस्तक आहे। PSI STI ASO पूर्व परीक्षेसाठी हा क्वेश्चन सेटचा प्रश्नपत्रिकांचा हा संग्रह आहे। 2013 पासूनच्या 23 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका एक्सप्लेनेशन सहित याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यामधीलच एक PDF मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत असतो, त्याच्यावरून तुम्हाला त्याचा दर्जा लक्षात येईल। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक VB पाटील यांच्या अनुषंगाने हे लिहिलेलं बुक आहे। आपला कंबाईनसाठी असणारा एक ठोकळा आहे, 87वी आवृत्ती आहे, त्याची गट ब व गट क 2022च्या सर्व पेपरसह याच्यामध्ये इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे। आपल्या ज्या काही कंबाईनच्या सर्वच्या सर्व पोस्ट आहेत, PSI STI सब रजिस्ट्रार ASO, त्याच्यानंतर क्लास सीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत, एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, या सर्वच्या सर्व पदांसाठी हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त आहे। आपला जो काय केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। शिवाय मानव विकास अहवाल, जागतिक भूक निर्देशांक वगैरे वगैरे सगळ्याच्या सर्व इंडेक्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। संपूर्ण बुद्धिमापन हे देखील पुस्तक आपलं याच्यामध्ये आहे। इंडियन पॉलिटी हे अत्यंतिक गाजलेलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं हे नवीन संसद भवन असलेलं कव्हर पेजसह हे नुकतंच मार्केटमध्ये रिसेंटली लॉन्च झालेले ऑलरेडी बुक के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं बुक वापरतात, पण त्याच्यामध्ये अजून खूप जास्त चेंजेस करून अतिशय दर्जेदार पद्धतीनं हे बुक आत्ता बनवलेलं आहे। महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था प्राध्यापक VB पाटील यांच्या अंडर लिहिलेले हे पंचायत राजचं पुस्तक आहे। जसं आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसं आपलं अंकगणितचं पण पुस्तक आहे। या लेक्चरमध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 क्वेश्चन होते, 15 क्वेश्चनमध्ये डिस्ट्रीब्युशन असं होतं 7 आणि 8चं, म्हणजे साधारणतः 50% वेटेज राहतं। शक्यतो बुद्धिमापनला रिजनिंगला जास्त वेटेज राहते एवढं लक्षात ठेवायचं। पण अंकगणितचे जे काही क्वेश्चन असतात हे फार
क्विक सुटण्यासारखे असतात, त्या लॉजिकनं ते पटकन सोडून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये क्वेश्चन पटकन कसा सोडवला पाहिजे ह्या अँगलनं सांगणार आहे. शिवाय दुसरी गोष्ट की तुम्ही पटापट क्वेश्चन कुठले सिलेक्ट करायला पाहिजे होतं त्या अनुषंगानं आपण हे लेक्चर घेणार आहोत. तर मॅथ्स रिझनिंगचं आत्ता आपलं हे लेक्चर आहे. हा एक क्वेश्चन अत्यंतिक सोपा क्वेश्चन होता की बाबा भक्ताजवळ किती फुलं असतील वगैरे. सगळ्यात सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही मॅथ्स रिझनिंग हातात घेतल्यानंतर दिशाज्ञान चाचणीवरती क्वेश्चन विचारण्याचा आयोगाचा मॅक्सिमम कल आहे. म्हणजे या टॉपिकवरती आयोग क्वेश्चन विचारतो, 3 फॉर्मॅटमध्ये विचारतो. ती दिशा कुठली, त्याचा पहिल्या म्हणजे जिथून तो निघालाय त्या पॉईंटपासून ज्या पॉईंटला त्याला पोचायचं आहे ते अंतर किती आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आता बघा हे पाहताना मला लगेच क्वेश्चन पाहिला की लगेच कळलं की श्रीकांतचं मैदानाकडे तोंड उत्तरेकडे आहे, तो उजवीकडे वळला इकडे वळला ह्याच्यावरूनच लगेच कळतं की हा दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सगळ्यात पहिल्यांदा सोडवायला घ्यायचा, फर्स्ट प्रायोरिटी देऊन हा मार्क हातात घ्यायचा, शेवटून वाचायचा. तर आता त्याची तोंड कोणत्या दिशेला आहे ऑप्शनवरून कळते की फक्त आणि फक्त मला काय काढायची, दिशा काढायची. त्याच्यामुळे तो किती मीटर गेला काय गेला ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नव्हतं, फक्त दिशा परफेक्टली येणं गरजेची गोष्ट होती या क्वेश्चनच्या संदर्भात. आता बघा श्रीकांत काय म्हटले, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. सपोज हा श्रीकांत आहे, तो कुठं आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, वरती त्याचं तोंड आहे, ही दिशा वरती दाखवली उत्तर दिशा. बर पुढं आता तो उजवीकडे वळतो म्हणजे नेहमी 90 डिग्रीमध्येच वळतो एवढं लक्षात ठेवायचं. उजवीकडे वळतो म्हणजे ही त्याची काय झाली, आपली उजवी बाजू तीच त्याची उजवी बाजू असणार आहे. उजवीकडे वळला, बाण दाखवायचा. बर पुढं हे किती किलोमीटर वळतं हे लिहायचंच नाही, कारण आपल्याला फक्त दिशा काढायची, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालवायचा नाही. प्रवास करतो, कारण क्वेश्चन हा खालून वाचला की आपल्याला कळतं की बाबा आकडा काढायचा आहे, फक्त दिशा काढायची. हे लक्षात घ्यायचं. हे तर मी 30 वगैरे लिहित बसणार नाही. 30 प्रवास करतो. पुढे काय दिलंय, नंतर तो डावीकडे वळतो. आता तो हिथं चाललाय, ही त्याची खालची जी बाजू असणार आहे बघा, ही जी बाजू असणार आहे ती उजवी असणार आहे आणि वरची जी असणार आहे ती डावी असणार आहे. म्हणजे परत तो डावीकडे वळला म्हणजे आता त्याचं तोंड कुठं झालं, वरती झालं. आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो. आता तो कुठं वळणार आहे, उजवीकडे वळणार आहे. आता तो पुन्हा उजवीकडे वळणार आहे, उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो, परत तो उजवीकडे वळणार आहे. म्हणजे त्याची उजवी आता कुठली झाली, खालची बाजू झाली, उजवीकडे वळणार आहे. बर आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. आपल्याला किती किलोमीटर करतो डझंट मॅटर. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, सरळ सरळ आपल्याला लक्षात येते की त्याचं तोंड दक्षिण दिशेला आहे. म्हणजे अगदी 30 सेकंदाच्या आत हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांचा सुटला असता. तो विद्यार्थी मित्रांनी सुरुवातीला घेणं अपेक्षित होतं. झाला 1 मार्क तर भेटला. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं, मला हे सांगण्याचं आत्ताच्या ह्या लेक्चरचा उद्देश हाच आहे की तुम्ही सुरुवातीला कुठले कुठले क्वेश्चन पटकन उचलायला हवे होते. दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन तुम्ही पटकन उचलायला पाहिजे होता. पुढं हे असं जे असतंय म्हणजे विधानं दिलेली असतात वगैरे ते शक्यतो लगेच हे करायचं नाहीत. हा एक क्वेश्चन तुम्ही पटकन उचलू शकत होता 74 नंबरचा. ह्या व्हेन डायग्राम मधला क्वेश्चन आहे आणि व्हेन डायग्राम मध्ये या पॅटर्न मध्ये बऱ्याच वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यांनी PYQ व्यवस्थित केले म्हणजे प्रिव्हियस आयोगाने कसे क्वेश्चन विचारले त्याचं अनालिसिस केलं असतं तर लगेच तुम्हाला 100% हा क्वेश्चन लगेच सुटला असता. आता बघा एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. बघा काय म्हणते, 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. बर आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. हिथं उत्तीर्ण म्हणतंय, हिथं उत्तीर्ण म्हणतंय. बर 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांमध्ये शक्यतो आतापर्यंतचा फॉर्मॅट असा आहे ते काय करतात, याच्यामध्ये एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ह्या विषयामध्ये एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, दोघांमध्ये कॉमन एवढे उत्तीर्ण झाले. किंवा पॅटर्न अजून कसा विचारला जातो, 100 ह्याच्यामध्ये फक्त उत्तीर्ण झाले सब्जेक्टची नावं काढणार आणि खेळांची नावं टाकणार. जसं 40 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, 60 विद्यार्थी क्रिकेट खेळतात आणि 8 विद्यार्थी दोन्ही खेळतात. बघा हा एक पॅटर्न झाला. सब्जेक्टची नावं काढणार आणि त्या ठिकाणी चहा पितात कॉफी पितात अशा पॅटर्न मध्ये पण आयोगाने प्रश्न विचारलाय. कसा, हिथं फक्त म्हणजे त्याच्यातच सेम टाईप आहे तो, फक्त नाव आयोग बदलतं.
40 विद्यार्थी कॉफी पितात, 60 विद्यार्थी चहा पितात, 8 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पितात, तर त्याच्या विरुद्ध असलेलं पित नाहीत यांची संख्या विचारली असते, नेहमी विरुद्ध विचारले असते, लक्षात ठेवा. पण विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन सेट करत असताना एक्झामिनरनं एक डोकं लय भारी लावलं होतं याच्यामध्ये, की त्यांनी काय सांगितलं होतं की नेहमी लक्षात ठेवा, उत्तीर्ण हिथं उत्तीर्ण तुम्हाला दिलंय काय ते बघायचं. उत्तीर्ण दिलंय 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेत. लक्षात घ्या, अनुत्तीर्ण झालेत, म्हणून तर ही सगळी संख्या दिली आहे. अनुत्तीर्ण झालेत म्हणजे हिथं उत्तीर्ण म्हणतंय, या ठिकाणी पण उत्तीर्ण म्हणतंय, आणि हे कॉमन मधले जे काही विद्यार्थी तुम्हाला जे दिलेत ते अनुत्तीर्ण दिलेत. लक्षात घ्या. त्यामुळं हा थोडा फिरवून विचारला होता प्रश्न. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असं तुम्हाला काढायचंय. बरेचसे विद्यार्थी मित्रांनी हिथं अनुत्तीर्ण हा शब्द वाचलाच नाही. त्यांनी काय केलं, हे आपलं 40 आहे, हे अशा व्हेन डायग्राम काढली, हिथं मध्ये 8 लिहिलं, ह्या 40 मधनं हिथं 32 लिहिलं, 32 आणि 8 40 झाले, आणि 60 52 आणि 8 40 झाले. अशा अँगलने हे सोडवलं. पण हिथं देतानाच काय दिले होतं तुम्हाला, देतानाच त्यांनी काय आकडा दिला होता की बाबा हे अनुत्तीर्ण झालेले. त्याच्यामुळं बघा, हा सगळा डाटा अनुत्तीर्ण एकाच फॉर्मॅटमध्ये घेणं गरजेची गोष्ट असते. तुम्ही जर चहा पित असताल, चहा आणि कॉफी पितात, आणि कोण चहा आणि पित नाही असं विचारलंय, तर काय विचारलंय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. सगळं एकाच फॉर्मॅटमध्ये पितात 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 असेच व्हेन डायग्राम मध्ये एकत्र घेणार ना, किंवा नाही पित नाही पित नाही पित असंच घेणार, किंवा क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, आणि दोघं एकांमध्ये कॉमन काय खेळतात ते म्हणजे खेळणारे. मग त्यांनी क्वेश्चन विचारला असतो की न खेळणारे किती, म्हणजे काय विचारलंय हे लय मॅटर करतं. हिथं विचारले उत्तीर्ण, आणि हिथला जो मधला जो दिलता, ह्या व्हेन डायग्रामचा जो मधला आकडा जो दिला होता तो अनुत्तीर्णचा दिला होता. सुरुवातीला तो लिहिणं ही तर गरजेची गोष्ट होती. बघा, मी पुन्हा सर्कल काढतो, आणि याच्यामध्ये हा 8 आकडा लिहिला. ओके, हा 8 आकडा कशाचा आहे, हा अनुत्तीर्णचा आहे, बरोबर. अनुत्तीर्णचा हा 8 आकडा आहे. म्हणजे हिथं पण काय पाहिजे लो, अनुत्तीर्णच पाहिजे. ह्या सर्कलमध्ये पण काय पाहिजे, अनुत्तीर्णच पाहिजे. म्हणजे बघा, 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 40 जर गणितात उत्तीर्ण झाले, त्यातले 8 ऑलरेडी काय झालेत, अनुत्तीर्ण झालेत. म्हणजेच फक्त 32 जण, म्हणजे 40 जर पास झालेत, 40 जर पास झालेत, तर टोटल विद्यार्थी किती, 100 आहेत. म्हणजे 60 विद्यार्थी गणितात पास झालेत. पुढं हिथं किती दिले, 60 विद्यार्थी इंग्रजीत हे झालेत, पास झालेत. म्हणजे 40 विद्यार्थी इंग्रजीमध्ये फेल झालेत. लक्षात घ्या. कारण एक मिनिटात तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो थोडं. टोटल विद्यार्थी किती दिलेत, 100. टोटल विद्यार्थी 100 दिलेले, 100 दिलेले टोटल विद्यार्थी. त्याच्यातील 40 काय झालेत, 40 हे पास झालेत. 40 जर पास झाले असतील तर फेल किती झाले, 60 झाले. कोणता सब्जेक्ट आहे आपल्याला मॅटर करत नाही. हिथं काय म्हणते, 60 विद्यार्थी पास झाले, 60 पास झालेत, म्हणजे फेल किती झाले, 40 झालेत. मग आता हे दोन्ही आकडे बसवायचे. ह्या दोन्ही हिथं 60 लिहायचंय आणि हिथं 40 लिहायचंय. पण ऑलरेडी हे 8 अनुत्तीर्ण दोघांमधले आहेत ना. मग त्या 8 मधनं हे 40 मधनं 8 वजा केले, किती झाले, हिथं आले 32, आणि ह्या 60 मधून 8 गेले, किती झाले, 52. आणि मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी असं विचारलं होतं, हे सगळं काय येणार, अनुत्तीर्ण झालेली येणार. मग 52 अधिक 32 किती झाले, 4 आणि 2 2 आणि 2 4, आणि 5 आणि 1 5 आणि 3 8 84, आणि अधिक 8 8 आणि 4 12, हात चाला 1 8 आणि 1 9. म्हणजे 92 विद्यार्थी काय झाले होते, अनुत्तीर्ण झाले होते. अनुत्तीर्ण झाले होते. मग जर 92 अनुत्तीर्ण झाले होते तर मला विचारले काय, उत्तीर्ण किती झाले होते. म्हणजेच 100 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल, त्यातले 92 जण जर फेल झालेत, तर याचा अर्थ 8 जण फक्त काय झालेत, मला पास झालेले. एवढं लक्षात ठेवायचं. हे लक्षात येणं फार जास्त इम्पॉर्टंट होतं. हे लक्षात येणं, कारण 40 जण पास झालेत, वर्ग 100 जणांचा आहे, म्हणजे 60 जण फेल झालेत त्या विषयात. कुठला का विषय असं नाही, आपल्याला काय त्याच्यात घेणं देणं नाही.
उद्या इथं 5च्या जागेवरती तुम्हाला हॉकी खेळतात असेल, चहा पितात असेल, म्हणून मी तुम्हाला ते जास्त सब्जेक्टवरती सांगा नाही. 40 पास झालेत म्हणजे 60 जण फेल झालेत, 60 पास झालेत ह्या दुसऱ्या विषयामध्ये म्हणजे 40 जण फेल झालेत, पण 8 जण हे दोघांमध्ये फेल झालेले आहेत. त्याच्यामुळे हे 8 तर त्याच्यात धरायचे आहेत आणि हे 8 ह्या दोघांमधून काय करायला पाहिजे होते, वजा करून इथं व्हेन डायग्राम मध्ये लिहिला पाहिजे होते. हे आपण लिहिले इथं 52 आणि 32. मग ही 52 अधिक 8 अधिक 32 अशा सगळ्यांची बेरीज करायची. 52 अधिक 32 अधिक 8 सगळ्यांची बेरीज केली की उत्तर येतं 92. हे 92 जण ही डायग्राम आपण कशाची काढली, ही डायग्राम काढली आपण अनुत्तीर्ण असणाऱ्यांची. मग जर अनुत्तीर्ण असणाऱ्यांची ही जर डायग्राम काढली असेल, आपल्याला प्रश्न विचारलाय की उत्तीर्ण किती जण झाले होते, तर 92 जर फेल झालेत, 100 जणांचा वर्ग आहे म्हणजे 100% 8 जण काय झालेत, पास झालेत. ओके, अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं आलं असतं. आणि लॉजिकली तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, छोटा मोठा आकड्याला जायचं नाही. 5 आणि 16ला तुम्ही जायला नव्हतं पाहिजे, 8 आणि 15 मध्ये तुम्ही हिट करायला पाहिजे होतं. आणि बघा ते लॉजिक लागते का नाही चढत्या उतरत्या क्रमाचं, लावून बघा. हे बघा 5 8 चढत्या क्रमाने लिहिलं, 5 8 15 आणि 16. तुम्हाला मी काय सांगितलं, छोटा आणि मोठ्या आकड्याला जायचं नाही, कट केले. मग राहिले कुठले 2 आकडे, ह्याच्यातल्या ऑप्शन नंबरला 2ला तुम्ही जाणं गरजेची गोष्ट होती. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोप्पा कॅटेगरीतला होता. हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाममध्ये सुटायला पाहिजे होता. म्हणजे जे निम्मे प्रश्न सुटायला पाहिजे होते 7-8, त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला सुटायला पाहिजे होता. आता हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळलाच नाही. बिंदू प्रतलामध्ये घड्याळाचा प्रश्न फार जास्त अवघड होता. हा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता, 71 नंबरचा सोप्या कॅटेगरीतला होता. ज्या काही संख्या आहेत ह्या संख्यांच्या बेसिसवरती हा क्वेश्चन विचारलेला होता. बघा काय विचारले, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असताना त्याने प्रत्येक पायरीवरती पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. ऑलरेडी हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी येऊन गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक, असं समजा मंदिराला 10 पायऱ्या आहेत, तर पहिल्या पायरीवरती 1, 2 नंबरची पायरी त्याच्यावर 2 फुलं, 3 नंबरची पायरी 3 फुलं, 4 नंबरची पायरी 4 फुलं, 10व्या नंबरची पायरी 10 फुलं. म्हणजे पायरीचा जेवढा क्रमांक असेल तेवढ्या क्रमांकाची फुलं त्यांनी त्याच्यावरती ठेवलेले आहेत. बर, देवाला 9 फुले वाहिली, पायऱ्या चढून देवळात गेला, 9 फुलं वाहिली. बर, त्याच्याकडे 17 फुलं काय राहिली, शिल्लक राहिली. म्हणजे 9 अधिक 17 एवढं तरी यायलाच पाहिजे. बर, राहिली. तर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ एकूण किती फुलं होती. बघा, तर त्या भक्ताजवळ एकूण किती फुलं होती. तुम्ही जर खाली विद्यार्थी मित्रांनो जर ऑप्शन नेट बघितलं असतं, हिथं 362 आहे, हिथं 326 आहे, हिथं 346 आहे. म्हणजेच उत्तर हे 300च्या घरात असण्याचे चान्सेस आहेत. 415 उत्तर असणार नाही. ऑप्शन नंबर 1ला तुम्ही तिथं एक्झाममध्ये टिक करायला नव्हतं पाहिजे. ज्याला डायरेक्टच गोळी मारायची त्यांच्यासाठी, पण शक्यतो गणित सोप्या कॅटेगरीतलं होतं. ऑलरेडी ह्या फॉर्मॅटमध्ये आयोगानं प्रश्न विचारलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो सुटणं अपेक्षित होतं. ओके, हा प्रश्न तुम्ही सिलेक्शन कॅटेगरीमध्ये घ्यायला पाहिजे होता. आता असं जर विचारलं असतं तर नेहमी काय करायचं, जेवढ्या पायऱ्या दिल्या असेल त्याच्या पुढची पायरी भागिले 2 असं करायचं. म्हणजे आता बघा इथं किती पायऱ्या दिल्यात, 24. उद्या तिकडे 100 का पायऱ्या देण्यात आपल्याला काय घेणं देणं नाही. जेवढ्या जे काय पायऱ्या असतील, पायऱ्या गुणुले पुढची पायरी किंवा पुढचा अंक, पुढचा अंक भागिले 2 हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. जेवढ्या पायऱ्या दिल्या असतील गुणिले पुढचा अंक भागिले 2. मग पायऱ्या किती दिली, 24 गुणिले पुढचा अंक किती येईल, 25 भागिले 2 भागिले 2. 24 पायऱ्या दिलेत, 24चा पुढचा अंक कुठला, 25 भागिले 2. ह्याने काय भेटणार तुम्हाला, त्या पायऱ्यांवरती किती. यदा कदाचित फक्त एवढाच प्रश्न विचारला की त्याने पायऱ्यांवरती टोटल किती फुलं ठेवली, हे जर विचारलं तर आपल्याला काढता यायला पाहिजे होतं. 2चा पाडा सगळ्यांना माहिती आहे, 2 के 2 12 2 24, 25 गुणिले 12, 25 2 50, हातचाला 1, 25 1 25, 25 5 30 झाले. म्हणजे 300 फुलं नसत्या पायऱ्यांवरती ठेवलेली आहेत. बरोबर, म्हणजे तुम्हाला मी काय म्हटलं, 300च्या पुढे उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नसत्या ऑप्शनवरूनच कळत होतं. मग आता हे सगळे मिळवा ना. 9 देवाला वाहिली, 7 त्याच्या हातात शिल्लक राहिली होती, 9 आणि 17 किती झाले, हे सगळं मिळवा. 300 अधिक 17 अधिक 9, 9 आणि 7 16, हातचाला 1, 1 आणि 1 2, आणि हे 326 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला हा प्रश्न होता. सहज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुटायला पाहिजे होता. म्हणजे तुम्हाला मी
3 तर प्रश्न सांगितले की बाबा जे तुम्हाला सहजासहजी सुटण्यासारखे होते. 71 तर 71 हा जो काय प्रश्न आहे ह्याचा म्हणजे विधानांचा तो आयोगानं कॅन्सल केलेला आहे. हा घड्याळाचा प्रश्न अवघड होतो. 76 77 हा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता, पटकन उचलाय पाहिजे होता. दिसता क्षणी लगेच कळलं असतं की हा सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 82 नंबरचा पण सोपा प्रश्न आहे. बघा काय दिले, दिलेल्या शब्दांचा संच व्हेन आकृतींच्या माध्यमातून. ऑलरेडी व्हेन डायग्रामवरती एक मगाचा प्रश्न तो होताच, परत व्हेन डायग्रामवरती क्वेश्चन विचारलेला आहे. शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. बघा शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती असं समजा की मी शिक्षक आहे, फॉर एक्झाम्पल मी शिक्षक आहे, तर मी विवाहित व्यक्ती, मी लग्न करू शकतो का? 100% करू शकतो. म्हणजे मी शिक्षक आहे, मी लग्न पण करू शकतो, बरोबर का नाही? आणि मी एखादं पुस्तक पण लिहू शकतो ना, म्हणजे सगळं एकात एक येईल ना. मी शिक्षक आहे, मी लग्नच करणार नाही असा प्रकार होईल का? म्हणजे दोघं कोणाचाच कोणाशी संबंध नाही असं होईल का? होणार नाही. म्हणजे हा तर ऑप्शन जाग्यावरती गेला. हिथं पण बघा हे सगळं वेगवेगळं केलेलं आहे, म्हणजे त्याचाही काही संबंध नव्हता. म्हणजे शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती अशी एक व्यक्ती असू शकते. ह्या अनुषंगाने ह्याचं ऑप्शन नंबर 1 हे अत्यंतिक योग्य उत्तर होतं. असं लांब लांब गोल असणारं उत्तर आलं नसतं. पुढं त्याच्यानंतर खालचा हा रिझनिंगचा अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो गेल्या लगेच काय करायचं, ABCD त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे. ओके, आता ह्या ठिकाणी ABCD वाटलंच तर मी लिहितो, फास्ट लिहितो जरा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ओके, अशी ह्याच क्रमाने ह्या साईडनं आणि अशी. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना माहिती आहे त्याच्यामुळे मी फास्ट लिहिली. अशी ABCD लिहायची आणि उतरता क्रम असा लिहिलासा. ह्या यमच्या खाली N आला पाहिजेलच. ओके, मग ह्याला क्रमांक द्यायचा. क्रमांक देत असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे क्रमांक द्यायचे. झेडला 26 येणार, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि हे 25. बरं, आता प्रॉब्लेमकडे येऊ. काय म्हणताय प्रॉब्लेममध्ये असं म्हटलेलं आहे की A ला 1 आहे, B ला 2 आहे. A ला 1 आहे का? 100% आहे. A ला 1 आहे का? आहे. B ला 2 आहे का? आहे. C ला 3, Z ला 26. ओके, म्हणजे जे ABCDचे नंबर दिलेत तेच दिलेत. तर तिथं त्यांनी काय विचारलंय, तर त्यांनी प्रॉब्लेम असा विचारलाय की हे जे लेटर्स आहेत हा शब्द कसा लिहिला जाईल. मग आता तुम्हाला लॉजिकली कळायला पाहिजे. 1 2 3 4 5 ए ला काय दिलंय, इथं 1 दिलाय. 1 2 3 4 5 5 नंबरला ए आहे आणि 5 नंबरला 1 आकडा पाहिजे. बघा 1 2 3 4 5 इथं 20 दिलाय, ऑप्शन गेला. 1 2 3 4 5 इथं 20 दिलाय, ऑप्शन गेला. ह्याच्या बरोबर खालचे इथं 2 दिलाय, ऑप्शन गेलाय. इथं ए ला 1 सरळ सरळ तुम्हाला इनपुट मध्ये दिलाय. 1 2 3 4 5 5 नंबरला ए आहे आणि ए ला याच्यामध्ये 1 आकडा दिलाय, ऑप्शन नंबर 4. बघता क्षणी म्हणजे ABCD लिहिण्याची देखील गरज नव्हती, कारण तुम्ही इथं चेक करायला पाहिजे होतं ना. ABCD ह्याच्यामध्ये ए लेटर आहे का? ए आहे. ए कितव्या नंबरला आहे? 1 2 3 4 5 नंबरला ए लेटर आहे. 5 नंबरला ए लेटर आहे, तर 1 2 3 4 5 नंबरचे मी लेटर सगळे लाईनीनं बघितले. इथं 20 दिलं होतं, ऑप्शन गेला. इथं 20 दिलं होतं, ऑप्शन गेला. इथं 2 दिलं होतं, ऑप्शन गेला. फक्त एका आणि एकाच ठिकाणी इथं 1 दिलेलं आहे. याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. कारण आता तुम्ही नीट बघा, एक्झामिनरने इथं वेळ घालवण्याचा प्रयत्न केलाय. कसा बघा, इथं 7 आणि 15 म्हणजे पहिले 2 ह्याचे G आणि O. G ला बघा इथं कुठे गेले, हो का, G ला 7 आहे दिलेले.
इथं आर ला 18 ह्या ठिकाणी तुम्ही आता मी रफ केले हे इथं बघा सॉरी इथं आर ला 18 ऑलरेडी तुमचा आला असतं. मग शेवट पण त्यांनी दिलेला आहे म्हणजे वेळ विद्यार्थ्याचा जाईल अशा पद्धतीनं एक्झामिनरनं सेट केला होता. पण तुम्ही फक्त एकच आकडा चेक केला असताना ए ऑलरेडी ए दिलेला आहे. ए आपला पाठच असतो, एबीसीडी काढायची गरज पण नव्हती. आता ह्याच्यामध्ये लक्षात असलेले आकडे कुठले कुठले असतात आता बघा. फॉर एक्झाम्पल इथं ए आहे तो पाठच असतो, ई पाठ असतो 5 नंबरला आहे कारण ई ज्योती आपलं बघा ह्याची एक ट्रिक आहे ना. ह्याची ट्रिक काय आहे की ई ज्योती पाच 10 15 20 आणि 25 असं हे आहे. मग हे ई ज्योतिवाली लेटर बघायचे. आता बघा ई ज्योती जो म्हणजे किती काहीतरी चुकतंय 5 10 हां ई ज्योती बरोबर आहे. ओ ओ ओ 15 नंबरला आहे, इथं ओ 15 नंबरला आहे. मग ओ 15 नंबरला आहे, ओ 15ला आहे, ओ 15ला आहे म्हणजे त्यांना माहिती की बाबा ई ज्योती मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं पाठ असतं. त्या अनुषंगानं त्यांनी एक्झामिनरनं हा क्वेश्चन सेट केला होता. क्वेश्चन अत्यंतिक सोपा होता, त्या अनुषंगानं हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. आता हा प्रश्न असले परिणाम ह्याला वेटिंगला ठेवायचं, सोपं सोडवून घ्यायचं. हा प्रश्न बघा हे दोन्ही तिन्ही प्रश्न लगेच सुटण्यासारखे होते. म्हणजे हा प्रश्न तर फुकटचे मार्क होते, फुकटचे काळ काम वेगवरचा फुकटचे मार्क असलेला प्रश्न होता हा. बघा काय म्हणते, नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम किती दिवसात पूर्ण करावे. ए हा नळ एवढ्या तासामध्ये टाकी भरतो, बी हा नळ एवढ्या तासामध्ये टाकी भरतो. तो दोन्ही नळ एकत्र चालू केल्यानंतर टाकी किती वेळात भरेल. सेम तसंच ए हा व्यक्ती एवढ्या दिवसात काम करतो, बी हा व्यक्ती एवढ्या दिवसात काम करतो. तर दोघींना मिळून काम करायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसात पूर्ण करतील असा सरळ प्रश्न विचारला होता. 2 आकडे जर तुम्हाला पॉईंटमध्ये दिसतील त्या अर्थी उत्तर पॉईंटमध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते. ह्या 2 ऑप्शनला तर तुम्ही जायलाच नव्हतं पाहिजे, लॉजिकली थोडं चालायचं. आता बघा ह्याच्यात ऑप्शनवरून जाण्याची गरज नव्हती. अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्राला हा प्रश्न सुटायलाच पाहिजे होता. आता बघा ह्या प्रश्नाचा सरळ फॉर्म्युला आहे एक्स गुण दोघांचं एकत्रित काम म्हणजे कसं काढतो आपण एक्स गुणिले वाय अधिक एक्स प्लस वाय या फॉर्मॅटमध्ये आपण उत्तर काढतो. एक्स गुणिले वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. मग 6 गुणिले 18 भागिले 6 अधिक 18 6 अधिक 18. मग 6 आणि 18 किती झाले 24 झाले. मग 6 गुणिले 18 6 के 6 6 चौक 18 6 के 6 चौक 24 आणि मग 18 भागिले 4 मग 4 चौक 16 म्हणजे 4 पॉईंट समथिंग उत्तर यायला पाहिजे होतं. या लॉजिकनं म्हणजे सगळे पॉईंटमध्ये कशाला भाग घालवायचा आहे. 18 भागिले 4 सरळ आपल्याला 18 भागिले 4 आल्यानंतर पूर्ण भाग ते ह्याला जाणार नाही म्हणजे 4 उत्तर तर येणार नाही आणि 4च्या पॉईंटमध्ये उत्तर येणार. कशाला पॉईंट काढत बसायचे. 4.5 या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. हा फॉर्म्युला मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा पाठच आहे. एक्स गुणिले वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय या अँगलनं आपण दोन्ही नळांनी एकत्र टाकी भरली, दोघांनी काम एकत्र केलं त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरत असतो. सपोज जर एकाने भरली एकाने रिकामी केली असं जर असतं तर या ठिकाणी आपण काय करतो फक्त मायनस चिन्ह देतो. अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा पाठ आहे. अशा पद्धतीने हा 4-5व्या नंबरचा प्रॉब्लेम होता की जो आपल्याला सहज सुटण्यासारखा होता. पुढं अजून सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता 84 नंबरचा. काय 84 नंबरचा म्हणताय क्वेश्चन अंकगणितावरचा प्रश्न होता. हाही सोप्या कॅटेगरीतला आणि सहज सुटण्यासारखा होता. म्हणजे हाही प्रश्न तुम्ही लगेच घेऊ शकत होता. बघा खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. काय म्हणते खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. मग इथं अपूर्णांक दिलेत 5/8 9/13 11/17. बरं हे ह्यातलं उतरत्या क्रमानं कुठलं लिहिलेलं आहे ते शोधायचं. सरळ ह्यात काय पॉईंटने भाग घालवत बसायचं नाही. 1 किंवा 2 शून्य देऊन टाकायचे. सपोज 50/8 लिहिलं म्हणजे 5/8ला वाटलं असं लिहितो 5/8 9/13 आणि 11/17
मी थोडं फास्ट शिकवते कारण तशा पद्धतीने आपल्याला उत्तरं लगेच निघू शकतात. काय करायचं, ह्याच्यावरती 0-0 देऊन टाकायचे. 1-1 0 द्यायचा, 2-2 द्यायचे असेल तर 2-2 द्या, काय 3-3 दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, जसं आपल्याला सुटेल त्या पद्धतीनं. बघा आता 8चा पाडा म्हणा. 8 × 8 8 सक 48, 8 सक 48, खाली उरले 2, खाली उरले 2, 2 उरले म्हणजे आता 0 तर जात नाही, म्हणजे त्याच्यावरती 1 0 द्यायचा, परत 8 भाग घालवायचा, 8 2 16 म्हणजे 62 पॉईंट काहीतरी येईल ह्याचा. बरं 13चा पाडा. 13 × 13 13 13 गुणाकार लगेच करून बघायचा. 6 × 18 6 × 6 7 13 78. 90 मधून 78 जर गेले तर खाली किती उरतात, 12 उरतात. 12 वरून 1 0 घ्यायचा, एका शून्यानंतर काय भागा नाही, 120 झाले तर 120ला परत 13 भागायचं, मग 13 9 किती 117, म्हणजे सगळा भाग घालवत बघायचं, 69 उत्तर आलं. म्हणजे 100% 5/8 पेक्षा उतरता क्रमाने लिहायचं आहे, म्हणजे अपूर्णांक मोठा पाहिजे. 9/13 च्या नंतरच 5/8 पाहिजे. बघा 9/13 नंतर 9/13 नंतर 5/8 पाहिजे. इथं अगोदर हे ऑप्शन गेला. 9/13 नंतर 5/8 पाहिजे, हा हे ऑप्शन गेला. मग आता हे 2 ऑप्शन राहिले, इथं पण आहे. ओके, म्हणजे 50-50 तर इलिमिनेट झालं, म्हणजे सगळं सोडवावंच लागते. 17 सक 17 गुणिले हे थोडं रफ करतो मी, तुमच्या लक्षात येईल. बघा 17 सक 17 × 17 7 सकून 42, हातच्या आले 4, 6 × 6 6 4 10, 17 सक किती 102, इथे किती आहेत 110, भाग 100% जवळ जातोय. उरले किती 8 उरले तर भाग जाईल का, सहजासहजी नाही जाणार, म्हणजे वरती 0 द्यावं लागणार. 17 × 5 = 85, म्हणजे 17 चोकनं भाग घडवायला लागेल. म्हणजे 1 नंबरला येईल हा अपूर्णांक, 2 नंबरला येईल हा अपूर्णांक, 3 नंबरला येईल हा अपूर्णांक. सरळ बघा 1 नंबरला 5 असा 3 नंबरला 9/13 1 नंबरला ठेवलाय, कारण 69 ह्याचं उत्तर येते, म्हणजे हा 1 नंबरला यायला पाहिजे होता. ह्या लॉजिकनंच सहज उत्तर तुम्हाला साधारणतः गुणाकार भागाकारे ज्याचं प्रॅक्टिस जास्त असणार, पाढे ज्याचे पाठ असणार, त्याला सहजासहजी ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच निघालं असतं. ह्या लॉजिकनं ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 राहील. ओके, पुढं 85 नंबरचा क्वेश्चन, मॅथ्स रिजनिंगवरचा अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. हा पण प्रश्न जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्याला सुटायला पाहिजे होता. कारण बघा बागेमध्ये प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. बघा प्रवेश शुल्क 35% कमी केलं, परिणामी काय झालं, प्रवाशांची संख्या 40% वाढली. तर प्रवेश शुल्काच्या उत्पन्नात होणारा बदल हा असेल. त्याच्यामुळे शुल्कावरती काय परिणाम होईल असं दिलेलं आहे. 7% कमी झाला, 9% म्हणजे जे काही शुल्क आहे, म्हणजे जे पैसे भेटणार आहेत, हे त्यांनी काय केले की शुल्क कमी केलं आणि त्याच्यामुळं जी लोक येत होती त्या गार्डनमध्ये ती वाढली. मग त्याचा परिणाम भेटणारे पैसे कमी झाले का वाढले हे काढायचं होतं. तर इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा हा फॉर्म्युला होता. कारण नेहमी लक्षात ठेवा, हिथं टक्के म्हणताय, हिथं टक्के म्हणताय, 1 कमी झाले 1 वाढले, किंवा दोन्ही वाढलेले असू द्या दोन्ही कमी झालेलं असू द्या, 2% जर आले तर 100% इफेक्टिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला लागू पडतो, म्हणजे पडतोच. आणि तो फॉर्म्युला असा आहे, A + B + A × B / 100. हा फॉर्म्युला कधी 2% जर दिलेले असतील तुम्हाला त्यावेळी, हे 1% आहे, हे 1% आहे, तिकडे वाढू कमी हो आपल्याला काही घेणं देणं नाही. आता बघा या ठिकाणी 35 वालं कमी झाले म्हणजे त्याला निगेटिव्ह घ्यायचं, 40% वाढलं म्हणजे हा पॉझिटिव्ह आकडा आहे. आता नीट ऑप्शन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं 7% म्हणते, इथं 9%, 9%, 5%. तुम्हाला मी काय सांगितलं, जिथं सिमिलॅरिटी दिसते ना त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. हे कधी वापरायचं, एक्झामिनर आता तुमचे पेपर गोळा करत आले, मार्क तर करायचंय, सोडवायला तर वेळ नाही, त्यावेळी तुम्ही हे सगळ्या गोष्टी खटाटोप हे सगळं करायचं. ऑप्शन नीट जर वाचले तर हिथं म्हणते कमी झाला, हिथं म्हणते कमी झाला, इथं म्हणते कमी झाला, आणि फक्त एकाच ठिकाणी म्हणते वाढला, म्हणजे 100% उत्पन्न काय झाले, कमीच झाले ना हो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 गेला. आता ऑप्शन नंबर 2 आणि 3 बघा. ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये, ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये हिथं 9% म्हणते, हिथं 9% म्हणते, म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचं
सरळ सरळ जास्त चान्सेस आहेत. ऑप्शन नंबर 2 तर घालवलाच होता, म्हणजे सरळ सरळ न बघता म्हटलं तरी त्याचं उत्तर निघालं असतं 9% कमी झाला. कारण कमी होणार होता हे तर ह्या 3 ऑप्शनवरून कळलं होतं, त्यामुळे वाढल्यावाल्याला तर इलिमिनेट केला. आणि 2 ऑप्शन असं सांगत होते की 9% आणि 9%, त्याच्यावरून ऑप्शन नंबर 3 9% कमी झाला हे काढू शकत होतं. आता इफेक्टिव्ह पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. ए सपोज ह्याला 35%ला ए म्हणू, तुम्ही कशाला जरी काय म्हणलं तरी काही एक फरक पडत नाही. ओके, 35% कमी झाला त्याला मी -35 असं लिहितो. अधिक बी 40% वाढला, वाढल्याला प्लसचं चिन्ह द्यायचं, प्लस -35 गुणुले 40 भागिले 100. मग हे सगळं सोडवा. हे सगळं सोडवल्यानंतर उत्तर हे -9च येतं. उत्तर हे -9च येतं. तेवढं सोडवायला मला वेळ नाही. तुम्ही हे सोडवल्यानंतर तुम्हाला 100% उत्तर आलं असतं. आता बघा, ह्या शून्याला हा शून्य तर तुम्ही घालू शकत होता. मग तशा पद्धतीने हे जर सोडवलं असतं तर तुम्हाला उत्तर येईल 2 2 4 2 5 10 5 1 5 5 7 35 7 2 14, म्हणजे वजा इथं आलं असतं -14. आणि हे सगळे एकत्र सोडवल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं उत्तर भेटलं असतं. ओके, मग बरोबर -9 ह्या प्रश्नाचं काही तर उत्तर येतं. काहीतरी विषय झालेलाच नाही. हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. आता वेळ कमी आहे त्यामुळे सोडवत बसत नाही, कॅल्क्युलेशनमध्ये हात घालत नाही. 2 उत्तरं तर सोडवली. हा देखील सर्वात चक्रवाढ व्याजाचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्यासारखा होता. कसा तर बघा काय म्हणताय, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 असं आहे. सरळ व्याज किती दिले? सरळ व्याज दिले 1800. सरळ व्याज दिले 1800. चक्रवाढ व्याज किती दिले? सगळं लिहित बसायचं नाही. चक्रवाढ व्याज दिले 1890. तुम्ही जर एक विचार केला, म्हणजे ज्याला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे त्याला लगेच सुटला असता की सरळ व्याज सरळ सरळ असतं. पहिल्या वर्षी जेवढं भेटले तेवढंच दुसऱ्या वर्षी भेटणार, तेवढंच तिसऱ्या वर्षी भेटणार, तेवढंच चौथ्या वर्षी भेटणार, त्याच्यामध्ये फरक पडत झाला नाही. पण चक्रवाढ व्याज म्हटलं की व्याजावरती व्याज लागत जातं. म्हणजे हे 1800 हे 2 वर्षाचं दिलंय ना आपल्याला, 2 वर्षाचं दिलंय, म्हणजे जेवढं पहिल्या वर्षी दिलं असेल तेवढंच दुसऱ्या वर्षी दिलं असणार. या लॉजिकनं दोन्ही वर्ष व्याज कसं असेल? सारखं असेल. म्हणजे 1800ला भागिले 2 केलं तर उत्तर किती येईल? 900. म्हणजे 900 पहिल्या वर्षी भेटणार, दुसऱ्या वर्षी पण किती भेटणार? 900च भेटणार. आता पुढं इथं विचार करा, जे काही चक्रवाढ व्याज आहे हे चक्रवाढ व्याज किती दिले? 1890 दिले. पण एक गोष्ट अशी असते की पहिल्या वर्षी नेहमी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखं असतं. या लॉजिकनं बरेचसे प्रश्न सुटतात. म्हणजे पहिल्या वर्षी 900 चक्रवाढ व्याज असणार. ओके, आणि मग पुढच्या वर्षी राहिलेल्या किती रक्कम राहिली हो? ह्या 1890 मधून हे जर 900 गेले तर किती राहिले? 990 राहिले. आणि दुसऱ्या वर्षी काय भेटत असतं? व्याजावरती व्याज लागत असतं. पहिल्या वर्षी व्याज किती लागले? 990. मग 900 व्याज लागले पहिल्या वर्षी. मग 990 येण्यासाठी 990 हे 900चे किती टक्के येतं? 990 हे 900चे किती टक्के येतं? तर तुम्हाला मी अगोदरच सांगितले, ह्याचा जर 1 0 झाकला, बघा 1 0 जर ह्याचा झाकला तर उत्तर किती आलं? 1 0 जर झाकला तर उत्तर आलं 90. आणि हे जर ह्याच्यात मिळवलं असतं, 1 0 झाकला म्हणजे किती टक्केवारी असते? ती असते 10%. मग 10% जर ह्याचा आपण 1 0 झाकल्यानंतर जर काढलं असतं तर 900 अधिक 90 किती झाले? 990. म्हणजे सरळ सरळ 10% हे काय आहे? ह्याचं उत्तर आहे. लॉजिकली ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून गेलं असतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही ठराविक प्रश्न होते हे तुम्हाला सहज सुटण्यासारखे होते. हा एक प्रश्न सांगतो गृहोत्तेके आणि विधेयकाचा. हा प्रश्न सोपा आहे. हाही प्रश्न सोपा आहे, पण हा प्रश्न लॉजिकली लगेच सुटण्यासारखा होता. बघा 343 324 हिथंच उत्तर होतं. आणि 864 हे मधल्या आकड्यांचं तर सोडून द्या. 64 बघितलं की लगेच कळत होता हा एक तर 8चा वर्ग आहे किंवा 4चा घन आहे. पण 343 हा सरळ सरळ 7चा काय आहे? घन आहे.
मग हा 4चा घन आहे, हा 7चा घन आहे आणि इथं मध्येच 18चा वर्ग दिलाय, 18चा वर्ग दिलाय 324. मग हा वर्ग हे उत्तर येईल का? मग तिथे विचारलंय विसंगत संख्या कोणती, म्हणजे 100% 324 हे प्रश्नाचं उत्तर होतं. अत्यंतिक सोप्या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर काढू शकत होता. पुढचा प्रश्न, गृहीतके म्हणजे गृहीत धरून चाला. गृहीतकामध्ये गृहीत धरून चालायचं असतं. काय गृहीत धरून चालायचंय की श्रीहरीत आगीत मारले गेले, कंपनीमध्ये आग लागली असं म्हटलंय का? वरच्या स्टेटमेंटमध्ये कंपनीतल्या आगीत श्रीहरी मारले गेलेत असं म्हटलंय का? किंवा जिथं श्रीहरी मेलेत ती कंपनी आहे असं म्हटलंय का? काय म्हणजेच इथं काय म्हणतंय 1चा परिणाम आणि 2 त्याचे मुख्य कारण आहे. 1 आणि 2चा संबंधच नाही ना. इथं कंपनीत आग लागली आणि हे आगीत मेलेत, मग हे कुठं घरी मेलेत, शेतात गंज पेटून मेलेत असं काय म्हटलेत का श्रीहरी? त्यामुळे 1 आणि 2चा कसाही एक संबंध आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही बरोबर नाही हे या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे. असे एक साधारणतः 8-9 प्रश्न मी तुम्हाला फास्ट सोडवण्यासारखे होते, तेवढे सोडून मी दाखवले. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की सांगा. या ठिकाणी आपला हा 2021चा पेपर संपतोय. तुम्हाला ही जर सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा. ज्यांनी पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की व्हिडिओ पहा. याच्यामध्ये जरी आपण MCQ कमी घेतले असेल तरी त्याच्या पाठीमागं बरेचसे साधारणतः 50 ते 100 एका व्हिडिओमध्ये क्वेश्चन कसे कव्हर होतील ह्या अँगलनं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेलं आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.